मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आले होते। बीड शहरातील शिवाजीराव हार्ट केअर रुग्णालयामध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते आले असता शिवाजीराव हार्ट केअर येथील रुग्णालयामधील जे लिफ्ट आहे, लिफ्टने दुसऱ्या मजल्यावरती प्रवास करत असताना लिफ्टची तांत्रिक बिघाड झाला आणि या तांत्रिक बिघाडामुळे जो लिफ्ट आहे दुसऱ्या मजल्यावरून थेट खालच्या फ्लोअरवरती पडला आणि आदळला। आणि याच लिफ्टच्या अपघातामुळे मनोज जरांगे पाटील जे आहेत त्या लिफ्टमधून बालंबाल बचवल्याचं देखील समोर आलेलं आहे। विशेष पाहायला गेलं तर या ठिकाणात ज्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील जात होते हेच ते ठिकाण आहे, जेणेकरून आपण बघू शकतो कशा पद्धतीने जाण्याची जागा आहे। आणि विशेष पाहायला गेलं तर शिवाजीराव हार्ट केअर रुग्णालयामध्ये पेशंटला भेटण्यासाठी आलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी लिफ्टमध्ये बसले होते। ज्या ठिकाणावरनं मनोज जरांगे पाटलांना अपघातानंतर काढलेलं आहे हेच ते ठिकाण आहे, जेणेकरून आपण बघू शकतो कशा पद्धतीने लिफ्टचं ठिकाण आहे। आणि जे बटन आहे ते बटन देखील सध्याला बंद असल्याच्या ठिकाणी पाहायला मिळते। तांत्रिक काही अडचणी असल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे। मात्र या लिफ्टमध्ये जवळपास 9 ते 10 लोक बसलेले होते जरांगे पाटलांसह। जरांगे पाटलांचे सहकारी देखील काही होते त्याच्यामध्ये। मात्र लिफ्टचा जो अपघात आहे इतका भयंकर होता की लिफ्ट चक्क दुसऱ्या मजल्यावरून खाली आदळलं आणि ते आदळल्यानंतर मनोज जरांगे पाटलांसह सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला, जेणेकरून त्याच्यामध्ये काही जणांना मुक्का मार देखील बसल्याच्या ठिकाणी समोर आलेला आहे। विशेष पाहायला गेलं ज्या लिफ्टच्या पाठीमागे माझ्या पाठीमागे जे लिफ्ट आहे त्याच लिफ्टमधून जरांगे पाटलांना अपघातानंतर बाहेर काढल्याची ही ती जागा आहे। आपण एकंदरीत पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये बसले होते, ज्या रुग्णालयामध्ये आले होते, एकंदरीत रुग्णालयाच्या त्याचबरोबर लिफ्टच्या सुरक्षेवर देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। नक्कीच या लिफ्टची चौकशी केली पाहिजे असे देखील आता मागणी ठिकाणी होताना पाहायला मिळते। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।